हाय, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत. खूप दिवस झाले, आता मला सांगतासुद्धा येणार नाही. 15 दिवस झाले की 1 महिना झाला आपले लाँग व्हिडिओ आले नाहीत. तो शॉर्ट व्हिडिओ अधूनमधून टाकण्याचा प्रयत्न केला मी, पण लाँग व्हिडिओ टाकायला मला अजिबात वेळ भेटला नाही. तर आता या सध्याच्या काळामध्ये लग्न आणि आपली घरची कामंसुद्धा इतकी जास्त प्रमाणात चालू होती ना, तर गवार होती आपली 2 टप्प्यामध्ये. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर ती गवार आहे ना, आम्हाला नक्की 3 दिवस कधी महिला जर नाही भेटल्या, मजूर आपल्याला जर गवार तोडायला, तर 3-4 दिवस गवार तोडायला जायची. रोजची 100-100 किलो म्हणलं तरी गवार निघायची. 4 जर महिला तोडायला असतील तर 100 किलो गवार आरामशीर निघायची आणि ती 3 दिवस 4 दिवस तोडायला जायची. आणि 3-4 दिवस तोडली की परत जी चौथ्या दिवशी पहिल्या दिवशी तोडली ती 5व्या दिवशी तोडायला यायची. त्याच्यामुळं इतकं बिझी शेड्यूल चालू होतं ना, तर अजिबात वेळ भेटला नाही. आणि आज आनंदाची बाब म्हणजे पाऊस झालेला आहे. दाखवते मी तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही, आता सध्या 5 वाजलेले. 4 वाजता, 4च्या आधीच 3-3:30 वाजता पाऊस येऊन गेला. तर खूप छान पाऊस म्हणजे झालेला आहे आता. पेरणी होईल एवढा पाऊस झालेला आहे. आता पेरणी तर तशी आहे आपली लेटच झाली पावसाच्या अभावी. भरपूर ठिकाणी पाऊस झाला, आम्हाला तर आणखीन थोडा लेट झाला. याच्या आधी 2 दिवस लोकांना पाऊस झाला, पण आम्ही पण वाटच पाहत होतो पावसाची. तर ह्या पावसावरती एवढ्या पेरणी होईन आपली असा पाऊस आमच्या भागात तरी आता सध्या झालेला आहे. तर इथं ह्या भुईमुगाच्या खाली दिसतंय ना, तिथं आपला गवारीचा पहिला टप्पा होता आणि ती गवार संपत आली होती. आणि आता पाऊस होईल ह्या हिशोबाने आम्ही ती गवार लवकर मोडून रान व्यवस्थित नीट करून ठेवलं, जेणेकरून आपल्याला तिथं काही बाजरी वगैरे काही पण माल पेरता येईल ह्या हिशोबाने. कारण की एकदा कमी झाली ना भरपूर त्याच्यात गवत आणि नंतरून मग कमी शेंगा निघतात, मग उगाच रान गुतवायला परवडत नाही. त्याच्यामुळं मग ती हे केलं, उपटून टाकली आणि साफ केलं रान. इथं जनावरांना कडवाळ मका पेरलेली. कडवाळ येते दाट दिसते आणि मका येते थोडीशी पातळ दिसते, मुळातच पातळ झालेली आहे. सकाळी मी त्याच्यामध्ये पातळ बाजरी टाकली, म्हणलं हे काही ते काही येईन. हा भुईमुग आहे आपला आणि भुईमुगाला टाईम आहे अजून काढायला यायला. खूप लेट लावला होता आपण, कांदं काढल्याच्या नंतर लावला. हे कडवळ आहे. याच्यावर घराच्या वरती तिकडं पण बाजरीला रान शिल्लक आहे. आणि ही वरती दिसते ना तळ्यापाशी, इथं गवार आहे आपली. आता वरती जाणार आहे मी, दाखवते तुम्हाला. आणि त्याच्या आधी तुम्हाला दाखवते मी काही आमच्या दादाची शेती आहे. लहान मुलांच्या सुद्धा डोक्यामध्ये इतके विचार येत असतात ना, तर हे प्रॉपर त्याने आपण जसं शेततळं करतो ना त्या पद्धतीने केलेलं आहे. अयो, असा खड्डा खांडला आहे आणि हा आपला प्लॅस्टिक कागद असतो ना तो घातलेला आहे. आणि हे दिसतंयत ना, हे लावलेलं हे होल असन कागदाला आणि त्याच्यामध्ये ते चिकट टेप येतो ना, असं जास्त म्हणजे चांगला चिकट टेप असतो, त्याने लीक नाही होत. तो त्याच्या पप्पाने आणला होता तळ्याला. आमच्या तळ्याला पण थोडंसं खराब झाल्यासारखं होतं कागदाला तळ्याच्या, आणि त्याला चिटकवायला आणला होता त्याने. इथं तो टेप चिटकवला, जिथं जिथं होले तिथं पाणी टाकलं आहे. आता हे पावसाने खांब पडला वाटतं बरं का त्याचा. तर हे असं, आणि हे तारांचं नियोजन केलेलं आहे. असं खांबा लाईटीचे पाईप कसे असतात न, ते लाईटीच्या तारा आपल्या, आता तुम्हाला दाखवते मी वरती. आता हे आपले लाईटीचे खांब आहेत ना, ह्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने. त्याला हे असलं आहे ना, खेळायचा खूप नाद आहे, कायम करत असतो असा. आणि हे अशा तारा, तिथं एक खांब पहिला, हे दुसरा, हा तिसरा, असं 2 गाळ वाढलेलं आहे यांनी लाईटीच्या तारांचं त्याच्या तळ्यासाठी. आणि हे शिमला मिरचीचं रोप आहे. शिमला मिरची आहे ना, आम्ही आपलं गवारीचं रान आहे ना, तिथंच बेड पाडून ते मिरची लावली. तर मला मिरची लावलेली आपण गवारीत 2,000 रोपं लावलेली आहेत. तरी म्हणला मला 1 रोप द्या. म्हणलं अरे इथे येणार नाही. म्हणलं तू दे, तुला काय करायचे. आणि रडून रडून ते 1 रोप घेऊन इथं लावले. तर मला सांगायचं असं आहे, तो इतका रोज त्याला येऊन पाणी बिणी घालतो ना, तर आपली जशी झाडं आपण वावरात लावलेली ना शिमलाची, त्या पद्धतीनेच हे इतकं भारी म्हणजे टवटवीत आलेलं आहे. वाटलं नव्हतं का ते एवढं म्हणजे. दररोज शाळेतून आला की त्याची पहिली चक्कर इथं असते.
आणि हे आपण ढेंगळाचा पाईप टाकतो ना, ह्या पद्धतीनेच ते पाणी त्याच्यात घालतो, असं म्हणजे पाईपाने ओढतो तोंडाने पाणी आणि त्या मिरचीला घालतो. डेली अशी सुकली नाही काय नाही असं. आणि हो का इथं धन्याचं बी आहे, हे आणलं होतं त्याने माझ्याकडून लावायला. ते कुठे लावले का नाही लावले काय माहिती. तिकडे एक काहीतरी प्लॅन चालू आहे, अजून दुसरं तळं करायचे काय अटॅच, त्याला मला माहिती नाही. तर चला आपण जाऊ वरच्या आपल्या गवारीच्या शेताकडं. बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ ना बनवलाच नाही. बनवला म्हणजे इतकं बिझी शेड्यूल चालू होतं ना आमचं, खूप लग्न होतं आमच्या भाषीचं आणि आपले गवारीची कामं बघायची, गवार पण तोडायला आणि आणखीन बाकी काही कार्यक्रम. तिकडं लग्न होतं भाचीचं जवळचं, तिकडं 2-3 दिवस आम्हाला रोज फेऱ्या मारायला लागल्या. हळदीला जा, घाना बांगड्याला जा, सुवासनी, लग्न, असं म्हणजे 2-3 दिवस पूर्ण त्याच्यात. आज मग तिकडं जायचं म्हणलं का आधी 2 दिवस आपली गवार तोडून घ्यावं लागायची. आणि मग हे गवारीने तर पॅकच झालं आम्ही. बघत आहे नारळाच्या झाडाला पण बऱ्यापैकी नवीन नारळ, जुने होते ते आम्ही कालच राहिलेले नारळ आंबे जे होते ना, कालच पावसाचं वातावरण झालं होतं ना, मग म्हणलं हे होईल, खराब होतील खाली पडल्यावर. त्याच्यामुळे ते आंबे, ते तोतापुरी आंब्याचे आंबे राहिले होते फक्त पाठीमागं, ते आपण काल काढून नेले. तर ही पहा गवार आपली पातळ झाली होती गवारी आपली, म्हणजे मोडायची होती आम्हाला, पण नंतरून ठेवली, पण चांगली आली ती. आत्ता हिचं निम्मार्ध तरी म्हणजे 1 महिन्याच्या पुढं होऊन गेलं चालू झालेली. आणि अजून आता पावसाने जर टिकली, पावसातून आता कावटी राहणे, त्याच्यामुळं पाऊस जर जास्त झाला तर मुळ्या सडू शकतात, त्याच्यामुळं अजून महिनाभर चालावं अशी तरी माझा अंदाज आहे. आणि हे आपण आधीच बेड सोडले होते मध्ये मिरची लावायला, पण ही थोडीशी लेट झाली. गवारी बरोबर लावणं काही झालं नाही, नंतर लावली. आता ही गवार निघून जाईन आणि मिरच्याचे बेड तशीच राहते. तर ही आपली साधी मिरची आहे लावलेली. हा पहिला बेड एक साधी मिरची आपली जी खातो ना आपण गावरान, ती मिरची आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, इथे खारवाट रान आहे, त्याच्यामुळे आहे ना, खारवाट म्हणजे इथं जे आपण पोयटा माती टाकली ना, तर जे खारवाट माती म्हणतात ती एक डंपर आलं, त्याच्यामुळे इथं पूर्ण माल, प्रत्येक दरवर्षी कोणता माल केला ना शक्यतो तो जळून जातो. त्याच्यामुळं एवढं रानशी इथं हे राहिलेलं आहे, खाली दिसते. तर लाईनीत दिसते तुम्हाला ह्या शिमला मिरची ढोबळी, तर याची लागवड केलेली आहे. दादाची जेवढाली झाडं आहे ना तेवढाली झालेली इथे पण अशी. तिकडं जनावरांना कडवाळ केलेलं आहे. ही अशी आपली गवार खूप छान आहे. आता पावसामुळं थोडंसं त्याचं हे झालेलं आहे, खाली अशी झाडं लवल्यासारखे दिसतात. आणि तिकडे आपली कांद्याची आयरन. आता या वरच्या मोकळं जे शेत दिसतं तिथं आपल्याला सोयाबीन पेरायचं नियोजन चालू आहे. तर बऱ्यापैकी पाऊस झाला, तर हे असं वातावरण झालेलं आहे. खूप म्हणजे खूप जास्त नाही, पण पेरणीपुरता पाऊस झालेला आहे. पेरणी होऊ शकते याच्यावरती, मी सांगते ना, खूप जास्त नाही असं पाणी साचवून नाही. याच्या आधी 2-3 पाऊस झाले ना मेमध्ये आम्हाला, तेव्हा खूप नांगरटीत पाणी साचलं होतं, असा पाऊस झाला होता. पण आता मापात झाला आहे, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, एवढ्या याच्यावर पेरणी होऊ शकते. तर याच्यावर पेरणी होईन. आता पेरणीसाठीच पावसाची वाट बघ. जे आधी पाऊस झाला त्याचा उपयोगच नव्हता काही पेरून, तेव्हा पेरणी काही झाली की करता आली नाही. पण आत्ता सगळीकडे पाऊस चालू आहे, लोकांच्या ठिकठिकाणी पेरणी पण चालू आहेत. तर आता आपली पेरणी होईल असा पाऊस झालेला आहे. तर व्हिडिओ पाहत जा आपल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर बघू आता, थोडंसं गवारीचा आपला एक टप्पा उलगाडून गेला आणि आता एकच बाकी आहे. आणि तरी आता कांद्याला मार्केट वाढले, आता आर्नेला कांदा भरायची आपली गाई चालू होईल. बघू, जमलं तर व्हिडिओ करीन मी, आणि नाही जमलं तर आपली शेतातली कामं करणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं. आणि मग जर वेळ भेटला तरच मी व्हिडिओ शूट करण्याच्या नादात म्हणजे पडत असते. जर वेळ असेल तर मग करते,
आता आज रिलॅक्स होता. आता 2 दिवस झाले गवार तोडायला म्हणजे नव्हती तोडायला, बारकाली होती. मग आता उद्या, आज पाऊस झाला आहे, उद्या खूप मोठं ठेवून उद्या तोडावंच लागेल. आणि मग काम असलं ना तसं लिमिटमध्ये जर काम असेल ना मग थोडासा वेळ काढून व्हिडिओ शूट करायला जमतं. पण गवारीच्या याच्यामध्ये ना खूप सकाळी सगळं घरचं स्वयंपाक काम उरकून आहे ना, महिलांचे जे धुणं भांडी सगळं काम असतं ना, हे उरकून आम्ही 9 वाजता किंवा 9च्या आधीच 9 वाजता जायचं वावरामध्ये आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गवार तोडायचो. त्याच्यामुळे ना इतका माणूस दमून जायचा आणि सकाळचं पण पटपट उरका आणि मग जायचं आहे गवार तोडायला. महिला पण लवकर बोलवायचं आम्ही 9 वाजता, म्हणजे मग तेव्हाच उरकायच्या. आणि मग 9 वाजता उरकायचं आणि मग जायचं. मग ते व्हिडिओ शूट करायला अजिबात वेळच भेटत नव्हता. त्याच्यामुळे मग मी अजिबात डोकं लावलं नाही, महिनाभर व्हिडिओ शूट केले नाही. आणि मग आधीमध्ये लग्न पण होती. मला तर वाटतं माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मी एकदा व्हिडिओ शूट केला होता. आणि त्याच्यानंतर कधी केला माझ्या लक्षात सुद्धा नाही आता, म्हणजे वेळच भेटत नाही. तेव्हापासून जी गवार चालवत, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असे 2 महिन्याच्या पुढं झाले अशा, तेव्हापासून आम्ही गवार तोडतोय. आणि मग खूप बिझी शेड्यूल होतं त्याच्यामुळं. आणि मग आता थोडंसं रिलॅक्स काय नाही, आता पेरणी झाली म्हणजे पुन्हा नव्याने कामं चालू होतील. आणि मग मी सांगते ना, पहिल्यांदा शेतीतल्या कामाला प्राधान्य दिलं जातं आणि मग नंतर आपलं बाकी काय असेल ते. आणि मग बाकीचे कार्यक्रम हे आता थोडंसं आता वेळ भेटेल असं माझा अंदाज आहे. तर व्हिडिओ पाहत जा आपले आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत चला. तर चला, बाय बाय.